त्याच्या अगोदर जितेंद्रनाथ महाराज होते, त्यांच्या आधिपत्याखाली आपण सेवा करत होतो. सगळे एकजुटीने आणि एकदिलाने सेवा करतो. काही त्यात काय वावगं नव्हतं आणि आपण मनापासून सेवा करतो. गेली 7 वर्षे सुद्धा खंडेनाथ महाराजांच्या नंतर आपण एकजुटीने सेवा करतो. ह्या वर्षी काय झालं, मंत्रांच्या जवळ 1.5 महिना अगोदर म्हणजे डिसेंबरच्या किंवा नोव्हेंबरच्या एंडला, डिसेंबरच्या सुरुवातीला आम्हाला काहीतरी कुणकुण कानावरती ऐकायला आली किंवा मंत्र्यांना काहीतरी गडबड झाली. काय झाले तर काय झालं, आपले 2 माणसं म्हणजे जी रेग्युलर मंत्र्यांना सेवेला जातात मधून कळलं का, त्या उस्मानाबादची वगैरे किंवा इकडची नगरची गुरुची, ते सेवेला गेले होते आणि ते आपल्या कर्नाटक हॉलमध्ये गेले. तेव्हा त्यांना कळलं की कर्नाटक हॉलचं बुकिंग बंद आहे, तो हॉल रिपेअरिंगला दिलेला आहे म्हणून. मग त्याने बोललो आता आपली व्यवस्था काय म्हणून. मग ते काहीतरी गावात शोध करायला गेले. तेव्हा त्यांना असं कळलं की कोणी हॉल बुक केला म्हणून. तेव्हा कोणी जर आपल्यापैकी जर कोणी हॉल बुक केला असेल तर आपल्या अगोदर कळायला पाहिजे, आपल्याला सांगायला पाहिजे ना, कारण आपण सगळे एकत्र सेवा करतो. आपल्याला कसं माहिती नाही हे, म्हणून त्याने अधिक चौकशी केली. ते त्यांना कळलं की हॉल बुक झालेला आहे, बाकी सगळं झालेलं आहे आणि आपल्याला हे काय माहिती नाहीये. मग त्यांनी इकडे ऑफिसमध्ये फोन केला आणि विचारलं की अशी परिस्थिती आहे, इकडे हॉलची परिस्थिती आहे अशी आहे की कर्नाटक हॉल पाडलेला आहे आणि आता आपण कुठे सेवा करायची हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर त्याला असं उत्तर सांगितलं गेलं की तुम्ही तिकडे चौकशी करा, काय चाललंय ते आम्हाला नीट सांगा म्हणून. मग ते दुकानात गेले आपल्या नेहमीच्या, कोणाच्या किराणा मालाच्या, त्याच्याकडनं उडवाउडीची उत्तर आली. भांडीवाल्याकडे गेले, भांडीवाल्याकडनं उडवाउडीची उत्तर आली. मग त्याला काहीतरी गडबड वाटली, हे काय प्रकारे कळेल नाही त्याला. पहिल्यांदा त्याला कोणाला कळलं नाही की काय झालं असं म्हणून. पण आपल्याकडे काही चाणाक्ष माणसं आहेत आणि सद्गुरूची कृपा आहे. त्यांच्या लक्षात आलं की ही एक प्रकारे आपली कोंडी करायची आणि आपल्याला बाजूला काढायची ही योजना आहे. तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की आपली फजिती करायची योजना होती, आपल्याला बाजूला काढायची. मग तेव्हा असं त्याच्या लक्षात त्यांनी सांगितलं की असं इकडे काही कोंबडीची मिळत नाही, आणखी कोण उत्तर देत नाही आणि कोणी हॉल बुक केलेला आहे तो फार लहान आहे आणि तो काही सगळ्यांसाठी शक्य नाही, तर आपण काय करायचं. जर तो हॉल लहान असेल आणि सगळ्यांची शक्य नसेल तर आपण दुसरा हॉल बघूया. म्हणून ते दुसरा हॉल बघायला गेले. तर दुसरा हॉल काही त्याला मिळाला नाही आणि मनाचं काही मिळाला नाही. शेवटी ते मुख्य मॅनेजरला भेटले. तर मॅनेजरने सांगितलं का मला काय माहिती नाही, तुम्ही स्वामीच्याकडे चला. मग ते स्वामींच्याकडे गेले. स्वामी म्हणजे मंत्रालयाचे पीठाधिपती श्री स्वामी सुबोधेंद्र तीर्थ. त्याला सर सांगितलं की असं आहे, आमची एवढ्याची सेवा आहे आणि आम्हाला जर हॉलची पंचायत आहे आणि हॉल पुढे आम्हाला पैसा पाहिजे तसा मनाचं काही मिळत नाहीये. तर त्यांनी जे चीफ मॅनेजर आहेत त्यांना सांगितलं की ह्यांना जो आपला परिमल निलयम हॉल आहे तो हॉल द्या आणि सगळ्या खोल्या ह्यांना द्या आणि यांची काही अडचण होता कामा नाही, हे परत माझ्याकडे कोणती तक्रार येता कामा नये असं स्वामींनी त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला तो परिमल निलयम हॉल दिला. तो हॉल अतिशय चांगला मिळाला, स्वामींच्या अगदी बाजूला लागून मिळाला. त्या हॉलवर त्यांनी आम्हाला वरती मोठ्या 3 खोल्या, खाली मोठ्या 3 खोल्या आणि बाकी तुमच्या ज्या काही साधकांना लागतील तेवढ्या सगळ्या खोल्या त्यांना द्या असा मॅनेजरला आदेश देऊन ठेवला होता. त्यामुळे जे कोणी आपल्याकडे सेवेला आले त्यांची कोणतीही पंचायत झाली नाही किंवा कोणतीही अडचण झाली नाही, उलट जास्त सोय झाली आणि स्वामींच्या मंदिराच्या बाजूला राहून आपण स्वामींची चांगल्या प्रकारे सेवा केली. हा झाला एक भाग. ही आपल्यावरती असलेली महाराजांची आणि स्वामींची कृपाच आहे. आपल्या मनात नसताना अनावधानाने या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या महाराजांनी करून घेतल्या असं आम्ही समजतो. जे काय होतं ते त्यांच्या इच्छेने होतं ते करतात. त्याच्यानंतर आम्ही एवढं स्वामींनी आपला हॉल वगैरे दिला. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही एक दिवस या आमच्याकडे दर्शनाला, स्वामी सगळ्यांच्या दर्शनाला. ते मान्य केलं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर येतो बोलले होते. पण त्या दिवशी त्यांना खूप कामं होती आणि जवळपास आजूबाजूला जायचं होतं. 3 त्यांच्या महत्वाच्या अपॉइंटमेंट होत्या आणि बाहेरगावी जायचं होतं. त्यामुळे त्यांना काही वेळ मिळत नव्हता. शेवटी वेळ काढून ते आले
अत्यंत प्रसन्नतेने आले. आपण त्यांचं चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी. मंत्रालयांचे जे पीठाधिपती आहेत, पीठावरती बसलेले असतात, त्यांना आपण प्रत्यक्ष स्वामीच समजतो. मला आठवतंय 2016 साली ते जेव्हा आले होते आपल्याकडे, तेव्हा प्रकाश बाबा म्हणजे खगेंद्रात बोलले होते की आज मी एवढ्या वर्ष केलेल्या सेवेचं मला फळ मिळावं, स्वामी आपल्याकडे आले. कळलं का? तर त्याप्रमाणे ही स्वामींची आपल्यावरती कृपा आहे. असं एवढे आपण मोठी त्यांना मानतो की आपण ते यावर्षी पण आले. अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत प्रसन्न होते. त्यांनी सगळ्यांची वाखाणणी केली, आपल्या कार्याची वाखाणणी केली. आपले जे वाळकीचे गुरुबंधू आहेत त्यांच्या भक्तीची वाखाणणी केली की केवढा मोठा समुदाय, अख्खा गावचा गाव स्वामींचा भक्त आहे. हे त्यांना फार 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 स्वतः वाळकीला गेले होते. त्यांना हेलिकॉप्टरने आणलं होतं वाळकीला मागच्या वर्षी. तेव्हा आपल्या बोलोगाच्या मठात पण ते आले होते बरं का. काही लोकांना माहित नसेल म्हणून सांगतो की बोलोगाच्या मठात स्वामी येऊन गेलेले आहेत आणि वाळकीला सुद्धा आले होते. वाळकीला खूप वेळ होते ते. वाळकीला त्यांनी अनेक मूर्तीची स्थापना केली आणि वाळकीवाल्यांची ते सगळ्यात जास्त प्रसन्न आहेत. त्यांची त्यांनी खूप वाखाणणी केली. आपल्या बोलेगाववाल्यांची वाखाणणी केली. आपण जे बोलेगावला कार्य करतो शाळा वगैरे सोयी त्यांनी पाहिली. त्यामुळे ते खूपच त्यांना कळलं की स्वामींचा प्रचार ह्या लोकांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात होतोय आणि स्वामींचे निश्चित भक्त आहेत हे त्यांना पटलं होतं. तसंच त्यांनी त्या प्रसन्नतेने सांगितलं की तुमची सगळी सेवा पाहून मी खूप प्रसन्न आहे. तुमच्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आहे. तुमची